नमस्कार मित्रांनो, मी कमलेश नवाळे तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय. रात्रीचा अंधार, शांत गाव आणि अचानक कुणीतरी नावानं हाक मारतं. कोकणात अशा कथा फक्त गोष्टीत नाहीत, त्या आहेत लोकांच्या अनुभवातून जन्मलेल्या. कोकणात रात्री 12 नंतर काही रस्ते रिकामे का होतात? लोक पिंपळाच्या झाडाजवळ थांबायला का घाबरतात? आणि काही गावात अजूनही त्या गोष्टींची पूजा का केली जाते? काही लोक सांगतात, रात्री एकटं चालताना कुणीतरी मागे येतं. काहींना अचानक नावाने हाक ऐकू येते. काहींना तर पांढऱ्या सावलीला पाहिल्याचा दावा केला आहे. मित्रांनो, आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत कोकणातील भूतांचं गूढ जग. कोकण निसर्गाने नटलेला स्वर्ग, पण या स्वर्गामागे दडले आहे एक गूढ जग. घनदाट जंगल, शांत रस्ते आणि जुन्या वाड्यांच्या सावल्या, इथे प्रत्येक गावात एक तरी भूताची कथा ऐकायला मिळते. प्रत्येक गावात वेगवेगळ्या कथा या अगदी पुराणातून, अगदी प्राचीन काळापासून ऐकायला मिळतात. कशा प्रकारे असतात कोकणातील भूतं, याविषयी आपण थोडक्यात माहिती घेऊया. कोकणातील भूताचा पहिला प्रकार मुंजा. लहान वयात मृत्यू झालेल्या मुलाचं भूत म्हणजे मुंजा. पिंपळाच्या झाडावर राहतो आणि रात्री हाक मारतो असं म्हणतात. भूताचा दुसरा प्रकार आहे हडळ. प्रसूती दरम्यान मृत्यू झालेल्या स्त्रीचं रूप म्हणजे हडळ होय. पांढऱ्या कपड्यात केस मोकळे आणि अचानक समोर येते. चेटकीन. जादूटोना करणारी स्त्री म्हणजे चेटकीन. लोक म्हणतात ती लोकांवर नियंत्रण मिळवते. चौथं भूत वेताळ. स्मशानात राहणारा आत्मा म्हणजे वेताळ होय. शक्तिशाली आणि काही ठिकाणी त्याची पूजा देखील केली जाते. असा हा आपला वेताळ. समन. अन्यायाने मृत्यू झालेलं भूत म्हणजे समन. सूड घेण्यासाठी परत येत अशी लोकांची समजूत असते. कोकणात अनेक लोक सांगतात की रात्री एकटं जाताना कुणीतरी मागं चाललंय असं वाटतं. असं प्रत्येक वेळा वाटत असतं की काहीतरी आपल्या आजूबाजूला आहे. प्रत्येक वेळा काहीतरी जाणवल्यासारखं वाटतं. काही म्हणतात पिंपळाच्या झाडाखाली उभं राहिलं की अचानक थंडी वाजते. मित्रांनो, हे सारे खेळ असो, मनाचे खेळ असो की सत्य असो, हे खरं आहे की फक्त हे मनाचे खेळ आहे, हे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणणार आहोत. वैज्ञानिक दृष्टिकोन सांगतो, भीती, अंधार आणि एकटेपणा आपल्या मेंदूला भ्रम निर्माण करायला भाग पाडतात. पण गावकऱ्यांसाठी हे फक्त भ्रम नाही तर अनुभव आहे. कोकणातील भूतं खरंच अस्तित्वात आहेत का, की त्या फक्त संस्कृतीचा एक भाग आहेत? उत्तर काही असो, या कथा कोकणात
अजूनच गूढ आणि आकर्षक बनवतात. कोकण म्हटलं की समुद्र, निसर्ग, देवदेवता आणि त्यांच्यासोबतच एक वेगळं गूढ जग, ते आहे भूतांचं. कोकणात प्रत्येक वर्षापासून काही भूतांच्या गोष्टी, लोकविश्वास प्रचलित आहेत. हे केवळ भीतीदायक नाही, तर त्यामागे संस्कृती, परंपरा आणि लोकांच्या अनुभवाचा भाग असतो. कोकण हा निसर्गाने नटलेला प्रदेश आहे. उंचच्या उंच सह्याद्रीच्या कडेकपारीत भोगावणारा वारा आणि सागरावर उठणाऱ्या अफाट लाटा यांचे कौतुक येथील माणसाला नेहमीच वाटतं. निबिड अरण्य आणि कोसो मैल दूर असणारी लोकवस्ती यामुळे येथील प्रदेशात भूतांचं प्राबल्य वाढले असावं. जुनाट वृक्षांचं असणारं अस्तित्व, दूर दूर असलेली मानवी वस्ती, पडकी घरे, पडक्या विहिरी, अजस्त्र असणारे पिंपळ, वडासारखे वृक्ष, रात्रीच्या गडद अंधाराला छेदणारी अपुरी असणारी लाईट व्यवस्था, मानवी मनात असणारी भूतांची भीती आणि अशाच भीतीमुळे भूतांचे अस्तित्व दाखवणाऱ्या कारणांची संख्या मोठी दिसते. फक्त कोकणात भूते आहेत असं नाही, तर भूतांचे अस्तित्व सर्व प्रदेशातील माणसांच्या मनात असल्याचे दिसून येते. वैदिक काळापासून ही कल्पना आहे. पण विज्ञान काय सांगतं? अंधार, भीती आणि एकटेपणा हे सगळं आपल्या मेंदूला भ्रम निर्माण करायला भाग पडतं. म्हणजेच आपण जे पाहतो ते खरं असतंच असं नाही. पण एक प्रश्न अजूनही उरतो, जर सगळं भ्रम असेल तर इतक्या लोकांचे अनुभव सारखेच का आहेत? योगायोग की खरंच काहीतरी आहे? कोकणात भूत आहेत का याचं गूढ अजूनही गूढच आहे. विश्वास ठेवायचा की नाही हे तुमच्यावर आहे. खरंच मित्रांनो, आजही तुम्ही गावाला गेलात, रात्रीच्या अंधारातून त्या रस्त्यातून चालताना मनात भीती आल्याशिवाय असा एकही दिवस जात नाही. आपण चालताना असो, पायी फिरताना असो, आजूबाजूचा प्रदेश हा आपल्याला अगदी भूतांचं अस्तित्व असलेल्यासारखा भासत असतो. आपल्या मनाची भीती असो की दुसरं काही असो, पण ते सत्य आहे. मित्रांनो, भूत आहेत की नाही, भूत होती की नाही, कुणी पाहिली आहेत का, हा गौण मुद्दा आहे. पण आपल्या आजी आजोबांकडून ऐकलेल्या भूतांच्या अनेक कथा आजही मनात अगदी जशाच्या तशा मनात घर करून बसलेल्या आहेत. या भूतांच्या कथांनी आमचं जीवन अगदी परिपूर्ण बनवलं आहे. आपलं जीवन अगदी सुंदर बनवलं आहे. मित्रांनो, राजा राणीच्या अगदी अस्तित्वात नसलेल्या कथा ऐकण्यापेक्षा या घडलेल्या कथा, काहीशा रंजक कथा ऐकण्यात त्यावेळेला खूप मजा यायची. गावची भूतं कशी असतात, कुठे असतात, कुठल्या झाडाखाली भूत असतं,
ती माणसाला कशी झपाटतात याचे सविस्तर वर्णन त्यावेळेला आमचे आजी आजोबा अगदी सुंदररित्या करत असत. आजही त्यांचे शब्द, आजही त्यांनी सांगितलेल्या गोष्टी आपल्या सर्वांच्या मनात घर करून राहिलेले असतात. परिणामी आपण जेव्हा गावी जातो, एखाद्या ठराविक ठिकाणी गेल्यावरती त्यावेळी आजी आजोबाने आपल्याला हे सांगितलं होतं, त्यावेळेला आजी आजोबांनी आपल्याला इथे असं आहे असं सांगितलं होतं. त्यामुळे आपसुकच त्या प्रदेशात, त्या ठिकाणी आपल्याला भीती निर्माण होते. मग आपण एकटे न जाता कोणाला तरी सोबत घेऊन त्या ठिकाणी जात असतो. मित्रांनो, भूत आहेत की नाही, विज्ञान त्यामागे काय सांगतो हा गौण मुद्दा आहे. पण आपल्यासाठी एक भूतांच्या कथा या रंजक आहेत. आजच्या विज्ञानाच्या युगातही भूत आहेत की नाही, भूत कशी होती, कुठे होती, हे शोधण्यापेक्षा या रंजक कथा आपल्याला खूप भावून गेलेल्या होत्या. त्या आजी आजोबांनी आपल्याला सांगितलेल्या होत्या. या कथा आपण आपल्या मनात साठवून ठेवायला पाहिजेत. कोकणात कुठली भूतं आहेत, कशी भूतं आहेत, काय भूतं आहेत मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेलंच आहे. पण मित्रांनो, आमच्या लहानपणी ऐकलेल्या कथा आजही जशाच्या तशा आमच्या मनात घर करून आहेत. तर मित्रांनो, भूतांबद्दल तुमचा अनुभव काय आहे? खरंच भूतं आहेत का आणि कुठल्या प्रदेशात आहेत हे तुम्ही कमेंट्सच्या माध्यमातून नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. परत भेटू एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मनात घोळत ठेवा हा भूतांचा विषय. आणि भूताविषयी तुमची मतं, तुमचे अनुभव नक्की सांगा. तुम्हाला कधी भूतं दिसली होती का? आणि तुमच्या नातेवाईकापैकी कोणी भूतं पाहिली होती का? हे या कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा. परत भेटूया एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.